शिमगाई। माई अगो बाई मेघना ये घे ग ये बस बस बस। अगं बाळा तू कशी काय आत्ता आलीस? तुमच्यासाठी चाले नाही। आई आई काय हो कशा आहात? आता बरी आहे हो मी। हो पण म्हणजे अशी अचानक आलीस? जे रजा मिळाली तुला? हो विदाऊट पे रजा घेतली, आठवड्याभराचीच घेतली आहे सरळ। अगं मेघना माईंचं दुखणं एवढं काही सिरियस नाहीये अगं, म्हणजे धावत आलीस ते चांगलंच केलंस, पण अगदी विदाऊट पे रजा घेऊन येणे इतपत काही नाहीये। आणि आता ठीक आहेत माई, तसंही आम्ही आहोतच की माईंसाठी इथे। अहो आम्हाला हे राहवत नव्हतं हो ताई, खरं तर आम्हा दोघांना यायचं होतं, पण आदित्यला नाही मिळाली रजा। मग म्हटलं निदान मी तरी जावं, आणि इथे तशी सगळ्यांचीच धावपळ होते ना। बरं केलंस आलीस ते। बरं तू चहा घेणार आहेस का? नाही नाही माई। अगं अशी काय करतेस? एवढी प्रवासावरून दमून आलीयस, घे की थोडासा चहा। घेईल होती आणते। अगो बाई गाढ झोप लागलीये, अहो उठा। हे बघा सतीशराव, तो डीलर माल आणून टाकेल, माल नीट चेक केल्याशिवाय एक दमडी द्यायची नाही त्याला। जय हो जय हो। अहो दुकानात नाही आहात तुम्ही, घरी आहात, उठा आता। नाही नाही सतीशराव तुम्हाला मी सांगतो, तुम्ही उठा। अरे सतीशराव कुठे गेले? अजून झोप झाली नाही वाटतं। जय हो माधवी, काय झोप लागली हो मला गाढ एकदम। हा माधवी प्लीज एक फर्स्ट क्लास पैकी झकास पैकी आलं घालून चहा करा ना। करते। म्हणजे काय झोप पण उडेल आणि जरा जास्तीत जेवलो परत एकदा दुपारी। हा ना, अहो म्हणूनच म्हणते दुकानातच डबा घेऊन जात जा। खरं सांगू का माधवी, हे जेवायला घरी यायचं ना एक निमित्त आहे हो। खरं म्हणजे अशी एक 15-20 मिनिटं मस्त वेगळी तारून दिला की बरं वाटतं हो दिवसभर। बरं मला एक सांगा, तुम्ही माईसाहेबांकडे जाताय ना? कारण मी दुकानावर जाईन आणि अर्चूताईंना लवकर फ्री करीन। विजयाताई आणि अर्चूताई किती बघतील ना माईसाहेबांकडे, आपण सुद्धा काहीतरी करायला हवं। आणि एक सांगा मला, तुम्ही त्या मसाजवाल्या बाईंचा नंबर दिलात का माईसाहेबांना? नाही हो, आज मला मिळेल नंबर। त्या वनिताबाई आहेत ना, त्यांच्या ओळखीच्या आहेत त्या मसाजवाल्या बाई, त्या आज मला देतील नंबर। जय हो। तुमच्याही ओळखीच्या आहेत ना त्या? माझ्याही ओळखीच्या आहेत, पण त्यांचा नंबर माझ्याकडून हरवलाय। बाबाजी ठीक आहे, मिळालं की त्यांना द्या। आणि सध्या मला चहा द्या, आलं घालू। हो करते। जय हो। हा पण तुम्ही उठा आता। हो बाबाजी काय बरं वाटलं। बोल रे आदित्य। अरे बोल काय बोल, पोचल्याचं कळवणार कोण? आता मला कळतंय माईला काय वाटत असतं आपण फोन करत नाही तेव्हा। ओ गॉड आदित्य, किती पॅनिक होतोयस? अरे आल्या आल्या तुला फोन लावू का माईंशी बोलू? आणि अर्धा तास झालाय मला येऊन फक्त। अच्छा अच्छा अच्छा, ओके 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 बाबा। ए माई कशी आहे का? तशा बऱ्या आहेत,
ते पण सांधे दुखतात रे त्यांचे, आणि हालचालींवर पण एकदम मर्यादा आल्यात असं तरीच वाटतंय. पण बिचाऱ्या हसत मुखानं थट्टा करतात स्वतःची. तशीच आहे ग ती, गोड. ते पण नानांना मिस करत असेल नाही? अजून तेवढं काही बोलणं नाही झालं, पण ऑब्व्हियसली आदित्य मिस करतच असणार. आणि विजया कशी आहे? तशाच आहेत रे आदित्य. बरं झालं मी आले. सगळं जरा सिरियस झालंय त्यांचं असं जाणवतंय. अर्थात घरात बाकीच्यांना काही कल्पना नसेल बहुतेक. आता बघूया, मी आले 4 दिवस काय होतंय. पण मला थोडं टेन्शन आलंय आदित्य. तू टेन्शन घेऊ नकोस, आपण बघूया काहीतरी. बाय, टेक केअर. हो, राख्या तयार आहेत. हो, मी पार्सल पाठवते ना दुकानावर. फक्त तुम्ही एक काम करू शकाल का प्लीज? नाही म्हणजे तुमचा माणूस पाठवाल का डिलिव्हरी घ्यायला? सॉरी, पण आमच्याकडे ना डिलिव्हरी बॉय नाही आहे. हो हो हो, चालेल. हो, थँक्यू 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 सो मच. बाय. माई, स्वयंपाकाचं काय करायचं? स्वयंपाकाचं राहू द्या ग. तुला ही ऑर्डर पोचवायची ना, ती आधी पोचवून ये. हो, मग नंतर बघू काय करायचं ते. माई अहो, मॅनेज झालं सगळं. संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काय करायचं? घ्या, आता तूही तेच विचार मला, आणि विजय तेच विचारते मला. हे बघा, तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या. मला तुमच्यामध्ये पाडू नका, कळलं ना? हा विजया, तू सगळी सूत्र हातात घे. बघू काय करायचं ते तूच आता तिला सांग. माई अहो, अगं आता आलीये ना मेघना, ती करेल ना स्वयंपाक. फक्त तू तिला नीट सांग काय काय करायचं ते. आणि अगं, तुझी ऑर्डर जाणं हे जास्त महत्वाचं आहे बाळा. जा, तू तुझ्या कामाला जा. बघू, ते जास्त महत्वाचं आहे. आलेच. माई, हा बोला. मी हा, कशी आहे का माईंची तब्येत? आता छान आहे. औषधं पण गेली आहेत ना पोटात, त्यामुळे बरं वाटतंय आता जरा. आणि मेघना पण आली आहे, त्यामुळे खुश आहेत माई. काय, मेघना आली? 4-5 दिवसांची रजाच टाकून आली. अरे वा, बरं झालं. एवढं काय त्यात? आम्ही माईंना बरं वाटत नसेल तर त्यांना यायलाच हवं. तू भडकतेस का विजय? मला सांग, तुमच्या दोघींमध्ये काही झालंय का? काहीही झालेलं नाहीये माझं. हे बघ, तू सध्या जी काही अशी धुसफुसलेली असतेस ती त्यावरूनच का, मला सांग. तुला सांगितलं ना, मी कोणावरही चिडलेली नाहीये. मी स्वतःवरच वैतागले. पण काहीतरी कारण असेल ना विजया. हा, आणि माझ्याशी बोलायला काय हरकत आहे मला सांग. हे बघ, गेले काही दिवस तुझा मूड नाही हे मला कळतंय. बरं, मी विचारलं तर माझ्यावरच राग करतेस. आता हेच बोलत बसणार आहोत का आपण फोनवर? बरं, हा विषय बंद करूया. पण आता निदान मेघना आली आहे तर तेवढीच तुला मदत, हेच ना? काय परत तेच? अरे पण घरच्या कामात तिचा हातभार लागणार आहे हे तर खरं आहे ना. आणि तुला तुझी ऑर्डरची कामं पूर्ण करण्यासाठी वेळ तर मिळणार आहेच ना विजया. हो. मग कशाला उगाच चिडचिड करतेस? काय झालं ते मला संध्याकाळी सांग आल्यावर. हा, चल ठेवतो. बाय, टेक केअर. काय झालंय मला? माझं मलाच कळत नाही. राग येतोय नुसता. विजया, विजया, अगं राख्यांचे बॉक्स झालेत का तुझे? हो, झाले.
विजया, अजूनही तुझ्या डोक्यात तेच आहे का ग? काही चूक आहे का त्यात अर्चू? ज्याला त्याला असं वाटतंय की विजयावर खूप काम पडतंय, विजयाला मदतीची खूप गरज आहे, आणि मेघनाचं काय? वा वा, मेघना कशी अगदी देवदूतासारखी आली आणि विजयाला संकटातून बाहेर काढले. अगं विजया, कधी कधी मला असं वाटतंय ना अर्चू की मला काही जमतच नाहीये का ग? विजया अगं असं खरंच नाहीये. आमच्या कोणाच्याही मनात असं काहीही नाहीये. प्लीजच अर्चू, हे तर तू मला सांगूच नकोस. सगळं माहिती आहे मला. विजया, हे बघ, तू जरा शांत राहा बघ. हा, मी निघते अगं. रिक्षा पण थांबवली आहे बाहेर. हा, आणि हे लवकरात लवकर पोचवायचंय. आले, काळजी घे. हा, माई माई, बघा मी तेल आणलंय. आपण सांध्यांना थोडी मालिश करूया, म्हणजे सांधे आखडणार नाहीत. ए नको ग, नको नको, मला नाही आवडत. अहो माई, ऐका जरा माझं. बरं ठीक आहे, आपण एक काम करूया. फक्त पाऊल आणि घोटे एवढ्यांनाच मालिश करते, मग तर झालं. ऐकणार नाहीस तू, कर. मला आवडत नाही ग असं पायाला हात बीत लावलेला. ऐक, बरं वाटेल हो माई तुम्हाला. आई 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 ग, हळू ग, हळू हळू. आय 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 आय. दुखतंय का हो? आई ग, दुखतच आहे, पण बरंही वाटतंय. हो, मी म्हंटल नाही तुम्हाला, आणखी थोड्या वेळानं तर खूप बरं वाटेल. आई माई, एक गोष्ट सांगायचीच राहिली तुम्हाला आल्यापासून. अहो, अंजलीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. अगो बाई, काय सांगतेस काय? छान बातमी दिलीस हो. ती जेव्हा विकास दीक्षितला दुसऱ्यांदा भेटायला गेली ना, तेव्हाच मला कळलं होतं जुईलं हे लग्न. वा वा वा, छान छान. अहो नाही माई, विकास दीक्षितची नाही. म्हणजे? अंजली आणि अंकी करतायत लग्न. काय? पण हे असं अचानक? म्हणजे अगं परवापर्यंत तर. हो अहो माई, त्यांनाही अचानकच लक्षात आलं. मी इथे यायच्या आदल्या रात्री दोघे आले होते पुण्याला. आम्हाला सांगून मग अंजलीच्या आईकडे गेले. अगं पण विकास दीक्षितला भेटून आल्यानंतर अंजली सगळं काही अंकीशी शेअर करत होती आणि त्याचा सल्ला घेत होती. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की इनफॅक्ट त्या दोघांमध्येच खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग तयार झालंय आणि दोघेही एकमेकांसोबत मुखवटे न घालता वावरू शकतात. ते खूप महत्वाचं आहे ना माई? हो तर. अगं तेच तर सगळ्यात महत्वाचं असतं. छान निर्णय घेतला नाही दोघांनी. चला, आता आदित्य नगरकरचे आयुष्य स्थिरावेल नाही? खरंय. शिवाय अंकीचं आणि साहिलचंही खूप छान जमतं. हे तर फारच छान झालं ग. काय ग, कधी करतायत लग्न? बहुतेक लवकरच करतील. अगदी साधेपणानं घरगुती करणार आहेत. छान. अगं समारंभ महत्वाचा नसतो काही, एकमेकांची मनं जुळणं हे जास्त महत्वाचं असतं. त्या दोघांची मनं जुळलीत ना, म्हणजे लग्न झाल्यासारखंच आहे. येऊ का? अगं बाई माधवी ताई, या या. कशा आहात? बरी आहे. आई अगं तू. अय्या अगं तू सांगितलं नाहीस तरी कळलं हो मला तू आल्याचं. अगं नाही आई, मी चेष्टा करते ग. मला माहितीये तू का आली असते. सासूची सेवा करणं चालू आहे. माई काही सेवा बिवा नाही हा, आणि एवढं तर करायलाच पाहिजे. अगं आणि तुझ्या आईनेच तर सिद्धतेला आणून दिलंय ना. आणि हो माई, आज त्या मसाजवाल्या बाईचा सुद्धा ना नंबर आणलाय मी. हो का? ए मला दे हा, हे नंतर फोन नंबर. मी करते त्यांना फोन. हो देते. पण मेघना, तू इथे आलीस ना ते खूप बरं झालं बघ.
आता विजयाताईंना थोडा रिलीफ मिळेल. हॅलो, बोल रे. ए हॅलो मेघना, हे डाळीचं पीठ कुठे आहे? शेल्फच्या वरच्या कप्प्यात कोपऱ्यात. अरे यार बघितलं मी सगळीकडे, नाहीये कुठेच. माय डिअर हजबंड, असं जनरल आणि सगळीकडे नसतं बघायचं. किचनला काही सिस्टीम असते की नाही? पिठांच्या सेक्शन मध्ये पीठ. सो हे बघा, तू किचन मध्ये उभा आहेस ना, तुझ्या उजव्या हाताला बेसिन आहे, बेसिनला लागून शेल्फ आहे. हो माहितीये माहितीये. गुड बॉय. तर त्या शेल्फच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात कोपऱ्यात. अच्छा, एक मिनिट. ओ ओ आहे सुधारणा आहे बरं का तुझ्यात. ठेवू का फोन? अरे नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, म्हणजे माझ्यात सुधारणा होत नाही असं म्हणायचं होतं मला. आहे आहे, सुधारणा आहे. गुड बॉय. बरं आदित्य, आत्ता कशाला हवंय तुला डाळीचं पीठ? काय बायको नाहीये ना घरी, त्याचा पुरेपूर आनंद घेतोय. खूप पसारा करू. प्लीज नोट द वर्ड पसारा. हा हा, पसारा. काय पुढे बोला. हा, तर खूप पसारा करून माझी आवडती डिश करतोय. अच्छा, म्हणजे ब्रेड ऑमलेटचा धसका घेऊन आता टोमॅटो ऑमलेट का? करेक्ट. इव्हन टोमॅटो सापडले का तुला? छान छान. ठीक आहे ठीक आहे, आनंद घ्या स्वतंत्र राहण्याचा. हे तू नाही सांगितलं असतंस ना तरी मी घेणारच होतो बरं का आनंद. बोल ना आता, बोल आता. का गप्प बसलीस? ताई, अहो आदित्य आहे. वस्तू सापडत नाही त्याला किचन मधल्या. कोण, विजय आहे का? हो. बोलायचंय? आदित्य. आय एम सॉरी मेघना, माझे हात ओलेत. त्याला सांग मी नंतर करते फोन. हा बरं. हॅलो आदित्य, अरे ताई थोड्या कामात आहेत, त्यांचे हात ओलेत, त्या करणार आहेत तुला नंतर. नाही ठीक आहे ठीक आहे, आली सिच्युएशन माझ्या लक्षात. टेक केअर. लव्ह यू. बाय बाय. ताई काय करूया? तूच ठरव ना, काहीही कर. मी तर म्हणते आता उलट तूच मला सांग काय करायचं. अर्चू म्हणत होती की विजयाने हे सगळं खरंच खूप सिरियसली घेतलंय. असाच तर काट्याचा नायटा होतो ना रे. मेघना अगदी सहज बोलून गेली रे की ताई तुमच्यावर ताण पडतोय, जाणीव आहे मला, आणि ह्या गोष्टीची मला रोज आठवण होते. बस विजयानी तेवढीच एक गोष्ट मनाला लावून घेतली
बरं आता आपण कोणी तिला समजवायला गेलो तर ते ऐकून घेईल का? नाही घेणार, मला माहितीये. कसं वागायचं ना तेच आता कळेनासं झालंय मला. बरं दोन्ही सुनांमध्ये मी कधी दुजाभाव केलाय का? तूच सांग मला आता. छेछेमाई हो काहीतरीच काय विचारताय? उलट तुम्ही तर सुनाना आणि जावयाला पोटच्या पोरांसारखं वागवताय. सगळ्यांचं कौतुक करता, सगळ्यांचे लाड करता. हो ना रे. आता मेघनावरून गाडी हळूहळू माझ्याकडे यायला लागली. विचारायला असं वाटतं तिची कुणाला काळजीच नाहीये. मग तिच्यावर ताण पडतोय कुणाला कळतच नाही. बरं तिचं म्हणणं असं आहे की त्या दोघींना जमतं तर मला जमत नाही असं वाटतंय का तुम्हाला? त्या दिवशी पण बघितलंच ना स्वयंपाकाच्या बाईचा विषय कळल्यावर कसं म्हणाली ते. छे खरंय तुमचं, पंचायत होते खरी. पण तरी बरं तू विषय काढलास माझ्याकडे, म्हणजे आपण निदान बोलू तरी शकतो एकमेकांशी. काहीतरी मार्ग तरी काढू शकू रे आपण. विचार करूनच पावलं टाकायला लागतील आता आपल्याला. माई मी अमितशी बोलून बघू का? नको नको, आता त्याच्याशी या विषयावर अजिबात बोलूया नको आपण. अरे छोट्या छोट्या गोष्टीच मन दुखावतात माणसांची. आपल्या बायकोची बाजू घ्यावी की न घ्यावी या धर्म संकटात त्याला नको बाबा टाकायला. हो तेही आहेच, पण उपाय तर शोधायलाच हवा. शोधूया शोधूया. काय घरातला एक माणूस असं नाराज होऊन बसलाय, बरं नाही वाटत हो. शांत डोक्याने विचार करायला हवा. मी काय म्हणतो, आता मेघना आली आहे ना, तिच्याकडे विषय काढून बघतो. चालेल.